नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता आलेली आहे गार्डनच्या कामाला. थोडंसं गार्डनचं मेंटेनन्स करावं, काय आहे, काय नाही बघावं म्हणून मी इथं आता गार्डनमध्ये थोडंसं काम करण्यासाठी आलेली आहे. कारण ना सारखं हात आपला फिरला पाहिजे इथं. आपण सारखं काहीतरी काही करत गेलं पाहिजे, तेव्हा गार्डनला शोभा येते आणि झाडं अगदी व्यवस्थित येतात. आता कसं थोडासा पावसाळा दिवस आहे, रिमझिम, रिमझिम चालू आहे. म्हणजे जास्त पाऊस तर नाही, पण उगी 2-2 थेंब असं पडत आहेत. थोडे-थोडे म्हणजे ओलावा राहत आहेत. आता पाणी घालायची गरज नाही. तर चला हे अगोदर मी कचरा काढून घेते. कारण कुठं-कुठं काही पत्ते पडलेले असतात का आणि जे झाडाला पेरू लागलेले आहेत ना, ते पेरू आता त्याला किडे लागलेले आहेत. म्हणून ते झाडाला पिकून पडत आहेत. तर ते आता खाण्याच्या लायक नाहीत. इतकी दिवस खूप छान गोड-गोड पेरू खाल्लो. आता सगळे किडे लागलेले आहेत. ते मी आता काढून टाकते. सगळे वेचून काढून चला आणखीन थोडं कचरा काढते. तिथं वांग्याची झाडं आलेले आहेत. मुद्दाम म्हणून मी जमिनीवर लावले की चांगलं येतील म्हणून, पण त्याची वाढच झालेली नाही. कारण त्याच्याच बाजूला फुलाचे झाडं आणि ते त्याला अडचण करून टाकलं आणि त्यामुळं त्या वांग्याची वाढ खुंटून गेली. तर तिथले थोडंसं मी पानं काढून घेते फुलाच्या झाडाचे की वांग्याला चांगलंसं थोडंसं हवा खेळती मिळेल. तर असं एक एक वस्तूचा, एक एक झाडाचा आपल्याला विचार करावा लागतो की ते का येत नाही, कशामुळे येत नाही. आता इथं आहे टमाट्याचं झाड आणि ते पण थोडं वाळायला लागलेलं आहे. तर त्याला पॉटमध्ये पण टमाटरचे लावले, जमिनीवर पण लावले. कोणतं चांगलं येईल ते येईल ह्या विचाराने. पण टमाटरचं झाड तर दोन्ही ठिकाणी येत नाही व्यवस्थित. आता दुसरं म्हणजे फार मोठं काम म्हणजे डोकेदुखीचं काम असं झालेलं आहे. पहा, हे आहे दोडक्याची वेल. पहिल्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की ही दोडक्याची वेल कंपाऊंडच्या बाहेरून आलेली आहे आणि मी त्याला काय केले, यायला लागलं मध्ये म्हणून रस्सी बांधून वाट करून दिले मध्ये यायला. तर झालं काय, ते सगळं गार्डनला पूर्ण झाडाला सगळ्या त्या तोंडल्याच्या वेलीवर सगळं असं घेरून घेरून घेतलेलं आहे. आता हे कशा प्रकाराचं दोडका आहे माहिती नाही. रान दोडका असतं, तूप दोडका असतं, वेगवेगळ्या प्रकाराचा दोडका असतो आणि काही दोडक्यासारखंच असतं पण दोडके लागत नाहीत. आता असं हे झालं आहे की ह्याला ना फूल आहे आणि अजून काहीच लक्षण नाही की फळ येईल असं म्हणून. इतकं सगळ्यांना घेरल्यामुळं आता हे अनामत हेच काढून टाकावं तेही शक्य नाही, कारण मध्ये गुंडाळून घेतलेलं आहे. सगळ्याच वेली गुंडाळून घेतलेला आहे. कंपाऊंडवर जाईल आणि व्यवस्थित तिकडल्या तिकडं आपण त्याला फिरवू असा विचार केला होता, पण तसं झालंच नाही. इथं ना वांग्याचं झाड इतकं छान यायला लागलं आहे. पॉटमधलं वांग्याचं छान यायला लागलं आहे, पण जमिनीवरचं येत नाही. काय दोष आहे माहिती नाही. इथं वांगे पण लागायला लागलेत, फुलं पण लागायला लागलेत. हे पहा, पण आणि वरून तिथं दोडक्याचं त्याला घेरलेलं आहे. इतकं लपेटून घेतं ना, फार फास्ट फास्ट त्याची ग्रोथ असते आणि कोणतंही असू द्या लपेटून घेतं आणि सगळं आपलंच वर्चस्व स्थापित करतं. आता त्याला मी ना काढून एकदम बाजूला काढले आणि वांग्याच्या झाडाला मोकळं केले. थोडंसं ऊनी लागल आणि मोकळं मोकळं हवा स्वच्छंद त्याला झालं म्हणजे वांगे छान लागतील म्हणून दोडक्याच्या वेलीला पूर्ण साईडला केले आणि सुतळीनं पूर्ण जागी जागी कुठं कुठं वेल लटकत आहे आणि वांग्याच्या झाडावर किंवा त्या कुंड्यावर पडत आहे त्या ठिकाणी त्याला रस्सीनं सुतळीनं कसं होईल तसं बांधून घेतले. हे पहा, आता थोडंसं अंतर झालेलं आहे, नाहीतर त्याच्यावरीच येऊन पडलेलं होतं. आता वरीच वेल पडल्यानंतर वांग्याची वेल कसं येईल बरं तुम्हीच सांगा. म्हणजे वांग्याचं रोपटं कसं येईल. आता लागायचं, वांगे लागायची वेळ झालेली आहे. फुलं छान लागायलेत, वांगेसुद्धा लागायलेत आणि मध्येच असं अडचण झालं तर ते यायचंही येत नाही. तर मी आणि जागी जागी अजून बघून बघून कुठं कुठं यायसारखं, तर अशा प्रकारे किती ठिकाणी मी बांधून घेत आहे पहा. कारण इथं काहीच अडचण होऊ नये म्हणून बांधलं ना थोडंसं व्यवस्थित. आपलं काय लावलेलं ते तर आपण त्याच्यामध्ये तरी सक्सेस होऊ. आता हे बाहेरून आलेलं आहे, ते काय लागतंय की नाही काय माहिती नाही, पण आपण जे हातानं इथं लावलेलं आहे, मेहनतीनं लावलेलं आहे, त्याचा तरी आपण उपयोग घेऊ. आता त्याच्या आशेला पडून आपलं हे लावलेलं पण
आपल्या हातात न बी टाकलेलं ते सुद्धा जाईल ना. म्हणून आज पूर्ण मी बांधण्याच्याच ह्याच्यामध्ये घातला वेळ. जाऊ दे म्हणलं एकदा बांधून तरी घेऊत, असं बांधलं बघा. हे बघा वरी कसं सगळं घेरलेलं आहे असं मध्ये येऊन, आणि शेवग्याच्या झाडावर सुद्धा चाललेलं आहे ते, आणि सगळं दोडक्याला तर झाकूनच घेतलेलं आहे. इतकं छान दोडके लागत होते ना, आता दोडकेच म्हणजे दिसणं म्हणजे काय गायबच झालेलं आहे. तर असं बांधून घेतले मी कसं कसं करून. आता बघावं, आता वरी जर पडलं आणि तर मग आणि बांधावंच लागेल. तरी पण थोडं थोडं इकडं ह्या वेलीलाही थोडं बांधून घेते. इथं ना कारल्याची आहे, बिन्नीचं आहे, 2-3 वेली इथं एकदाच आलेल्या आहेत. तर म्हणलं राहू दे, येता येईल तेवढं येईल, जाता जाईल तेवढं जाईल. आपण प्रयत्न करत राहायचं, बघावं काय येतं आणि काय नाही. थोडं थोडं आलं तरी आपलं होतं आहे, आपल्या घरच्या पुरता भाजीपाला तर निघेल असं म्हणून प्रयत्न असतं आपलं. पण ते काय असतं, कधी येतंच कधी नाहीच. इथं पण टमाटरचं आहे, त्याला पण थोडं व्यवस्थित केलं मी. सगळं जिकडं तिकडं एक एक कुंड्यातल्या झाडाला आपल्याला बघावं लागतं बघा. इतकं ध्यान आपलं ठेवावं लागतं ना. गार्डन म्हणजे काय उगी नाही लावलं आणि टाकून दिलो असं नाही. त्याच्या फांद्या कुठं चाललेत कुठं नाही, वाढायला लागलेत की नाही वाढायला लागलेत, झाडाला काही इजा तर झाली नाही, काही दुखापत तर नाही, म्हणजे काही तर झालं नाही, असं सगळं म्हणजे बघावं लागेल. येत नाही तर काय येत नाही त्याचाही विचार थोडा करावं लागत, आणि खत पाणी घालावं लागेल. असं सगळं केलं तरच असलं थोडं काहीतरी येतं. आता जे ना थर्माकोलमध्ये मी घातलेले होते ना, म्हणजे कांदे लावलेले होते ना, टोपले होते ना, तर छानसे आले. 4 टोपले होते तर 2च आले, 2 नाही आले. तर अजून जागा इथं खाली आहे. तर म्हणून मग मी म्हटलं इथं अजून कांदे टोबून घ्यावं. चांगलं झालं ते एक कांदे टोबायला, इतकं मस्त येतं ना. त्याची पात आपल्याला एक भाजी होते, डाळ टाकून केलं ना एकदा तरी तिची भाजी होते, किंवा पात असंच ही खायला होते. उपयोगाला येते आपल्याला घरच्या किचनच्या कामासाठी कशात तरी घालायला म्हणून. मग इथं अजून थोडे 2-4 कांदे ह्याच थर्माकोलमध्ये लावून टाकले. चांगली जागाही मिळाली आणि व्यवस्थित आता लवकर लवकर हे येऊन पण जाईल, आणि इथं थोडं सूर्यप्रकाश पण येतं. आता बघते हे बी कशाचं आहे, किती दिवस झालं इथं पडलेलं आहे. हे सगळं मिक्स आहे. आता हे मिक्स लावण्यामध्ये काही अर्थ नाही म्हणलं, ठेवून दिले मी. आणि इकडेही अजून वेल लटकत होती, त्यालाही मी नीट केले. आता हे एक पॉट आहे पहा, किती दिवस आता 1 महिन्याच्या वरी झाला असेल. इथं शोचे होते ना, ह्या पॉटमध्ये काढून तिकडं बाहेर लावलं ना, मग ती पॉट खालीच पडलेला आहे. तर मोठा आहे चांगला पॉट. आता त्या पॉटचीही थोडं तयारी करावं असं म्हणून मी तयार झालेली आहे ते लावण्यासाठी. काहीतरी लावायचं तर नाही, पण अगोदर आपल्याला पॉटच रेडी करावं लागेल. कुंडा इतका मोठा आहे, त्याला किती माती पाहिजे, किती त्याला मटेरियल घालावं लागेल. मग मी म्हटलं चला भाजीपाला वेस्ट मटेरियल इथं आपण गोळा करून ठेवलेलं होतोच, तर तेच असंच ओतावं म्हणून घातलं. तर काय तिच्यामध्ये अजून नोटबुक वगैरे खूपच होते बुडाला मोठे मोठे. मग वरचं घातलं आणि थोडंसं जास्त नोटबुक कॉपी जे होते ना ते काढून मी बाजूला ठेवून दिले. म्हणजे दुसरं अजून आपण पॉट रेडी करतो ना त्यावेळेस आपल्याला हे येतं मग कामाला. कारण पेपर जुने असतात ना जे वेस्ट, ते पेपर पण आपण बुडाला घातलो ना तर खूप छान असतं भाजीपाल्याला. तर ते घातले मी आता. आता पेपर घातले, थोडं माती होती तर टोपल्यामध्ये किती दिवस शेतावून आणलेली अजून आहे तिकडं पोत्यात, तेही घालावं. पण सध्या हे तरी मी घालून सोडते, म्हणजे ते कुजून जाईल. आपले खाली घातलेले पेपर वगैरे कुजणं महत्त्वाचं असतं ना. मातीला काय कुजायची गरज नसते, पण खालचं जे मटेरियल आहे आपण वेस्ट मटेरियल घातलं आणि पेपर वगैरे घातले, ते थोडं कुजलं ना एक पावसात वगैरे, तर मग छान आपण वरी काहीतरी भाजीपाला लावू शकतो अजून माती वगैरे घालून. इथं बघा हे शोचं खूप छान या लागलेलं आहे, पण त्याला आधार पाहिजे. त्यालाही एक लाकूड राहून आधार दिला. खूप छान फुलं बघा कसे मस्त असे लागलेले आहेत. हे बघा डब्बू मिरची कशी दिसत आहे. इकडं पण पहा फुलं कसं, वांगे कसं लागलेले आहेत. हे बघा 2 वांगे इथं आलेले आहेत, एकदम छान क्वालिटी आहे. फुलं बघा वांग्याला आलेले आहेत की नाही. मग इकडं मिरची आहे, इकडं आंबाडी आहे, इकडं फुलाचं आहे. एकाच ठिकाणी सगळं काही मटेरियल आपल्याला इथं दिसतं.
इथं मग हे बघा वेल कशी पसरलेली आहे. हे वेलेला काय करावं बघा. हे बघा तोंडले किती मस्त झाडावर लागलेले आहेत. ही आंबाड्याची भाजी आहे. असं सगळं म्हणजे इकडं कोथिंबीर आहे. हे आहे बघा वांग्याचं इथं पॉटमधलं. हे बघा मिरची. असं म्हणजे सगळं काही आहे. फक्त हे फुलं पहा किती मस्त असे लागलेले आहेत. किती सुंदर फुलं दिसतात ना. असे फुलं आता संध्याकाळ झालेली आहे तरी याच्यातली चमक सुंदरता तशीच राहिलेली आहे. आता झालेलं आहे माझं काम. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.